नमस्कार मित्रांनो, बँक निफ्टी प्री मार्केट ॲनालिसिस व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. या ठिकाणी वन डेच्या टाईम फ्रेमवरती इथे आपण बँक निफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे आणि इथे जे आहे मित्रांनो, जो महत्त्वाचा जो इथे पॅटर्न होता, जो डब्ल्यू पॅटर्न याचा इथे ब्रेकआउट झाला आणि मार्केट जे आहे अगेन बघताय तुम्ही, जो की महत्त्वाचा सपोर्ट आहे. या ठिकाणी सपोर्ट लेवलवरती इथे मार्केट यायचा इथे प्रयत्न करत आहे. जो महत्त्वाचा सपोर्ट आहे, त्या सपोर्टवरती येऊन इथे मार्केट थांबलेलं आहे. तर आता मित्रांनो, उद्यासाठी जो आपल्याला एक महत्त्वाचा सपोर्ट रेंज या ठिकाणी तयार होणार आहे, जी की रेंज तुम्ही बघू शकता. जवळपास मार्केटने इथे जे आहे 3 वेळेस या ठिकाणी सपोर्ट घेतलेला आहे. तर हा सपोर्ट आपल्याला अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो. हा सपोर्ट जेव्हा 46,270च्या खाली जेव्हा या ठिकाणी बँक निफ्टी निघेल, तेव्हा या ठिकाणी आपल्याला अगेन एक डाऊनफॉल इथे पाहायला भेटू शकतो. सध्याला या ठिकाणी जर विचार केला आपण, तर बँक निफ्टी मध्ये या ठिकाणी हा जो स्पेस आहे, हा आपल्याला ट्रेड करण्यासाठी स्पेस आहे. तर या ठिकाणी मित्रांनो, आजचा जो लो आहे, इथे जर डाऊन साईडला ब्रेक झाला, तर मार्केट हे जो मेजर या ठिकाणी सपोर्ट आहे बघता तुम्ही, या ठिकाणी मार्केटने 2-3 वेळेस सपोर्ट घेतलेला आहे. इथपर्यंत हे येऊ शकतं आणि इथनं मित्रांनो अपसाईड एक मुवमेंटचे इथे एक प्लॅन आपण करू शकतो, किंवा इथनं जर डाऊन साईडला जर इथे ब्रेक दिला वन डेच्या टाईम फ्रेमवरती, तर इथनं बँक निफ्टी अगेन हे बेरिश या ठिकाणी जाताना आपण बघू शकतो. आता 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती आपण बघूया की कशा पद्धतीने इथे आपण ट्रेडचा प्लॅन करू शकतो. सगळ्यात अगोदर या ठिकाणी जे डाऊन साईडची ही जी ट्रेड लाईन आहे, ही ट्रेड लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे. कारण जोपर्यंत 43,000 जवळपास 300च्या खाली आपल्याला क्लोजिंग भेटणार नाही, तोपर्यंत इथे आपल्याला जे की आहे बेरिशनेस इथे पाहायला या ठिकाणी भेटणार नाही. या ठिकाणी मार्केट हे रिटेस्ट करून इथनं एक अगेन अपसाईड मूव्हमेंट इथे देऊ शकतं. म्हणजे काय झालेलं मित्रांनो, या ठिकाणी जो आपला महत्त्वाचा जो डब्ल्यू पॅटर्न होता तुम्ही बघू शकता. डब्ल्यू पॅटर्नचं इथे नेकलाईनचा ब्रेक दिला, एक मूव्हमेंट अपसाईडला दिली. अगेन मार्केट हे रिटेस्ट करायला इथे येत आहे सपोर्ट लेवलवरती. इथनं एक डिसिजन लेवल होईल की इथनं जर मार्केट वन डेच्या टाईम फ्रेमवरती बुलिश कॅन्डल जर इथे क्लोज झाले, तर इथनं अगेन एक अपसाईड मूव्हमेंट देऊ शकतं. तर इथे डाऊनसाईडला जर ते ब्रेक दिला, अगेन एक डाऊनसाईड मूव्हमेंट आपल्याला इथे पाहायला भेटणार आहे. तर 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती आपण जाऊया आणि बघूया की काय करू शकतो आपण. 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती आपल्याला महत्त्वाचा सपोर्ट रेडलाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि या ठिकाणी रेजिस्टन्स देखील आपल्याला बघायचा आहे. आता या ठिकाणी जो महत्त्वाचा सपोर्ट रेंज आहे, ते आपल्यासमोर इथे आहे मित्रांनो. ह्या रेंजचा जेव्हा डाऊन साईडला ब्रेक होईल, ते बघता तुम्ही या ठिकाणी महत्त्वाचा सपोर्ट या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये घेतला होता. जेव्हा डाऊन साईडला ह्या रेडलाईनचा ब्रेक होईल, तेव्हा इथे आपल्याला काय करायचं आहे, डाऊनसाईड ट्रेडचा इथे प्लॅन करायचा आहे. आणि अपसाईड ट्रेडचा इथे आपण तेव्हाच प्लॅन करायचा आहे, जेव्हा मित्रांनो ही जी ट्रेडलाईन आपल्याला दिसते, या ट्रेडलाईनच्या वरती जेव्हा या ठिकाणी वन डेची टाईम फ्रेम आणि या ठिकाणी जे 15 मिनिटाची टाईम फ्रेम आहे, त्याच्यावरती या ठिकाणी आपल्याला काय झालं पाहिजे, मार्केट हे क्लोज होताना दिसलं पाहिजे. तेव्हा इथे आपण एक बुलिश ट्रेडचा इथे प्लॅन करू शकतो. तर ही रेंज आहे, ही रेंज तुम्ही ही तुमचा जो चार्ट आहे त्याच्यावरती लावून घेऊ शकता, कारण ही एक रेजिस्टन्स रेंज आहे. जेव्हा जेव्हा मार्केट इथे जात आहे, इथे सेलर ॲक्टिव्ह होत आहे आणि या ठिकाणी डाऊन साईडला मार्केट येत आहे. डाऊन साईडला हा जो आहे मेजर सपोर्ट आहे. हा मेजर सपोर्ट जेव्हा डाऊन साईडला ब्रेक होईल, तेव्हा या ठिकाणी डाऊन साईडला मूव्हमेंट इथे आपल्याला बँक निफ्टीमध्ये पाहायला भेटू शकते, जे की बघताय तुम्ही मित्रांनो, खूप या ठिकाणी मार्केट डाऊन साईडला अगेन या ठिकाणी आपण बघू शकतो येताना. तर या ठिकाणी हे जे पॅटर्न आहे, एकदम मार्केट स्लोली वरती गेलेलं आहे. या ठिकाणी बघताय तुम्ही सपोर्ट, रेजिस्टन्स आणि या ठिकाणी जर सपोर्ट ब्रेक झाला ना, तर एक छानपैकी बेरिशनेस इथे आपल्याला पाहायला भेटणार आहे. बघता तुम्ही एकदम अपसाईड रॅली, रेजिस्टन्स, सपोर्ट. या ठिकाणी बघताय तुम्ही प्रिव्हियस जो हाय बनत आहे, तो इथे ब्रेक होत नाही आहे. जेव्हाही या ट्रेडलाईनच्या जवळपास जाईल, ब्रेक देईल, तेव्हा अपसाईड मुवमेंट इथे आपण कॅप्चर करू शकतो. पण मित्रांनो, या ठिकाणी मार्केट या ठिकाणी रेजिस्टन्स घेऊन जर डाऊन साईडला इथे येऊन कमीत कमी 15-20 मिनिटं साईडवेज होऊन जर डाऊन साईडला ब्रेक दिला, तर या ठिकाणी कमीत कमी 150 ते 200 पॉईंटची एक मुवमेंट इथे आपल्याला डाऊन साईडला पाहायला भेटणार आहे. आपल्याला काय करायचं आहे की या ठिकाणी आपण जे डाऊन साईडला आपले टार्गेट इथे ड्रॉ करून घेऊया, कारण या ठिकाणी मार्केटने जर डाऊन साईडला ब्रेक भेटला, तर आपलं डाऊन साईडला टार्गेट या ठिकाणी राहणार आहे मित्रांनो, जे की पहिले टार्गेट आहे आपले इथे बघू शकता तुम्ही, जे की जवळपास 45,000 या ठिकाणी 870ची लेवल आहे. हे टार्गेट इथे आपण डाऊन साईडला घेऊन जाऊ शकतो आणि अपसाईडला या ठिकाणी जोपर्यंत ह्या ट्रेडलाईनच्या वरती मार्केट सस्टेन होत नाही, तोपर्यंत इथे आपल्याला एक अपसाईड मुवमेंट इथे या ठिकाणी पाहायला भेटणार नाही. या ठिकाणी हा रेजिस्टन्स लेवल आहे, ही एक रेजिस्टन्स लेवल आहे, ती देखील ड्रॉ करूया, कारण ह्या लेवलपर्यंत जे आहे बँक निफ्टी येऊ शकते आणि इथे एक डिसिजन लेवल इथे तयार होताना देखील आपण बघू शकतो. आता बँक निफ्टीमध्ये या ठिकाणी खूप महत्त्वाची डिसिजन लेवल आहे. ह्या लेवलचा जिकडे पण ब्रेक होईल, तिकडे एक अपसाईड किंवा डाऊनसाईड मुवमेंट इथे आपल्याला पाहायला भेटणार आहे.
जर मार्केट हे मित्रांनो गॅप अप ओपन झालं, आता डाऊन ट्रेंड तर इथे दिसत आहे. जर या ठिकाणी गॅप अप ओपन झालं तर इथे मार्केट काय करणार, रेजिस्टन्स घेऊन इथनं अगेन डाऊन साईडला या ठिकाणी येणार आहे. गॅप डाऊन जर मार्केट ओपन झालं तर या ठिकाणी डाऊन साईडला सपोर्ट घेऊन एक अपसाईड मुवमेंट इथे आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर वेट करायचं आहे. मार्केट हे कुठेही ओपन होऊ द्या, आपण आपल्या सेटअपवरती इथे आपल्याला काम करायचं आहे. बँक निफ्टीमध्ये मित्रांनो या ठिकाणी जर आता 4 तासाच्या टाईम फ्रेमवरती जर आपण इथे गेलो, तर 4 तासाच्या टाईम फ्रेमवरती बघताय तुम्ही या ठिकाणी आपल्याला मार्केटमध्ये बेरिशनेस इथे अजूनही दिसत आहे. जे की सपोर्ट आहे, सपोर्टपर्यंत मार्केट हे अजूनही इथं आलेलं नाही. सपोर्टला इथे जे आहे रिटेस्ट केलेलं नाही. अजूनही रिटेस्ट केल्यानंतर इथे एक अपसाईड मुवमेंट इथे आपण बघू शकतो. सपोर्ट जर ब्रेक झाला तर डाऊनसाईड मुवमेंट इथे आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर या ठिकाणी मित्रांनो हे अशा पद्धतीने तुम्ही जे आहे चार्टवरती तुमच्या लेवल काढू शकता आणि मार्केटमध्ये छानपैकी ट्रेड करून दिवसाला कमीत कमी 1000 ते 2000 इथे प्रॉफिट तुम्ही बुक करू शकता. आता आपण निफ्टीमध्ये बघूया की निफ्टीमध्ये काय होऊ शकतं. तर निफ्टीचा देखील आपण चार्ट एका दिवसाच्या टाईम फ्रेमवरती बघूया. बँक निफ्टी इथे आपल्याला बेरीज दिसत आहे आणि निफ्टी जे आहे मित्रांनो इथे बघताय तुम्ही, निफ्टी देखील एक महत्त्वाचा जो सपोर्ट आहे, जो की जवळपास बघताय तुम्ही 22,000ची जी लेवल आहे. आता वन डेच्या टाईम फ्रेमवरून जर इथे बघितलं आपण तर 22,000 कितीला 122 वरती मार्केट इथे क्लोज झालेलं आहे आणि डाऊन साईडला जे आहे 22,000 काय आहे, एक महत्त्वाचा सपोर्ट आहे. सपोर्ट जर इथे ब्रेक झाला तर या ठिकाणी डाऊन साईडला मार्केट येताना आपण बघू शकतो. म्हणजे 21,990च्या खालीच आपल्याला या ठिकाणी डाऊन साईड मोमेंट या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. तोपर्यंत इथे आपल्याला वेट अँड वॉच करायचं आहे. या ठिकाणी जे की लेवल बघताय तुम्ही, जे की जवळपास 21,000 म्हणजे 22,000 जी रेंज आहे, 22,000 म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी बेरिशनेस आपल्याला तेव्हा पाहायला भेटेल या ठिकाणी निफ्टीमध्ये जेव्हा 21,960च्या खाली इथे आपल्याला मार्केट येताना दिसेल. मार्केट इथे काय करू शकतो मित्रांनो, या ठिकाणी बघता तुम्ही मल्टिपल टाईम या ठिकाणी मार्केटने सपोर्ट घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. डाऊन साईडला येऊन देखील वरती गेलेला आहे. तर ही रेंज एक सपोर्ट रेंज आहे. आता या ठिकाणी मार्केट अगेन ह्या सपोर्ट ट्रेडलाईनपर्यंत येऊ शकतं आणि इथे एक डिसिजन लेवल तयार होऊन अपसाईड किंवा इथे डाऊन साईडला मार्केट या ठिकाणी येताना आपण बघू शकतो. तर आपल्याला महत्त्वाचा सपोर्ट भेटलेला आहे आणि आता महत्त्वाचा जो रेजिस्टन्स म्हणजे जे की हाय आहे या ठिकाणी मेजर रेजिस्टन्स जवळपास 22,300ची लेवल आहे आणि या ठिकाणी जो आपल्याला टेम्पररी रेजिस्टन्स या ठिकाणी आहे म्हणजे आत्ता जो हाय आहे तो आपल्याला महत्त्वाचा रेजिस्टन्स आहे, जो की जवळपास बघू शकता तुम्ही 22,200ची रेंज आहे. तर इथे 22,210च्या वरतीच आपल्याला कॉलमध्ये जायचं इथे प्लॅन करायचा आहे. आता 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरनं निफ्टीचा चार्ट जर इथे आपण बघितला तर एकदम साईडवेज मार्केट आहे मित्रांनो. या ठिकाणी एक जबरदस्त ट्रेडलाईन देखील जात आहे. या ट्रेडलाईनला मार्केट इथे रिस्पेक्ट करू शकतं. अजूनही या ट्रेडलाईनपर्यंत जे की निफ्टी आलेली नाही, या ट्रेडलाईनला या ठिकाणी मार्केट रिस्पेक्ट करू शकतं. इथे एक रिटेस्ट होऊन या ठिकाणी एक डाऊन साईडला मार्केट किंवा अप साईडला या ठिकाणी एक रॅली आपल्याला पाहायला इथे भेटू शकते. इथे जर फ्लॅट ओपन झालं मार्केट मित्रांनो जिथे आहे तिथे, तर इथनं एक डाऊन साईडला येऊ शकतं सपोर्ट ट्रेडलाईनपर्यंत आणि तेव्हा इथे आपल्याला डिसिजन घ्यायचं आहे की इथे बुलिश प्राईज ॲक्शन बसत असेल तर इथे आपल्याला कॉलसाठी जायचं आहे आणि त्या ट्रेडलाईनचा जर इथे ब्रेक झाला तर इथे आपल्याला डाऊन साईडला छोटा ट्रेड घेऊन जायचं आहे. कारण या ठिकाणी जवळपास 21,890ची रेंज आहे, एक सपोर्ट रेंज या ठिकाणी डाऊन साईडला आहे. ते देखील आपण ड्रॉ करून घेऊया. कारण या ठिकाणी निफ्टीमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी डाऊन साईडला आपल्याला सपोर्ट देखील पाहायला भेटत आहेत. ते सपोर्ट देखील आपल्याला लक्षात या ठिकाणी ठेवायचे. जवळपास 21,880ची लेवल आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी डाऊन साईडला मल्टिपल टाईम या ठिकाणी मित्रांनो सपोर्ट जे आहे आपल्याला पाहायला भेटतात. 21,800 जवळपास 30ची लेवल आहे आणि रेजिस्टन्सचा जर इथे विचार केला तर बघता तुम्ही 22,300 हा एक महत्त्वाचा स्ट्रॉंग रेजिस्टन्स आपल्याला निफ्टीमध्ये पाहायला इथे भेटत आहे. तर मार्केट हे गॅप अप ओपन झालं म्हणजे जवळपास 22,200, 250 किंवा 300च्या वरती जरी ओपन झालं तरी ते आपल्याला प्राईज ॲक्शन बघायचे आहे. त्यानुसार मार्केटमध्ये पुट किंवा कॉलसाठी इथे आपल्याला प्लॅन करायचा आहे. गॅपडाऊन जरी ओपन झालं तर मार्केट कुठेतरी सपोर्ट तयार करणार आणि सपोर्टचा जिथे मित्रांनो रेंज तयार करून ब्रेक करेल अपसाईडला किंवा डाऊन साईडला तिकडे इथे आपण ट्रेडचा प्लॅन इथे करू शकतो. तर हे मित्रांनो निफ्टी आणि बँक निफ्टीचं साधा आणि सिंपल ॲनालिसिस आहे. फक्त आपल्याला जो चार्ट आहे आपला चार्ट आपल्याला फॉलो करायचा आहे आणि मार्केटमध्ये जे आहे ट्रेंडनुसार इथे चालायचं आहे. ट्रेंडच्या विरुद्ध इथे चालणं म्हणजे लॉस करण्यासारखं आहे. तर आपल्याला ट्रेंडनुसार चालायचं आहे आणि छानपैकी दिवसाला कमीत कमी इथे 1000 ते 2000 प्रॉफिट घेऊन मार्केटमधनं एक्झिट व्हायचं आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला
नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.